थांबा, आत्ता हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण मी आज जे बोलणार आहे ते कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्हालाही कधी असं वाटतं का, छातीत दडपण येतं, पोटात गोळा उठतो आणि डोक्यात आवाज येतो का, मी अपयशी झालो तर? जर उत्तर असेल हो, तर विश्वास ठेवा, तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची ताकद आहे. आणि आज आपण हीच भीती कशी शक्ती बनवायची ते पाहणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा विषय आहे उद्योजकतेतील भीती. सत्य सांगते, भीती प्रत्येकालाच वाटते. नवीन बिझनेस सुरू करताना, नवा प्रोडक्ट लॉन्च करताना, पहिला कॉल करताना, कॅमेऱ्यासमोर बोलताना. पण फरक एवढाच आहे, काही लोक भीतीमुळे थांबतात आणि काही लोक भीती असूनही पुढे जातात. भीती काय करते माहिती आहे? ती तुम्हाला सांगते, तू नाही करू शकणार, लोक काय म्हणतील, पैसे गेले तर, आणि हळूहळू तुम्ही काहीच करत नाही. हीच खरी अडचण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भीती नेहमी वाईट नसते. जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, ती गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर बिझनेस तुमच्यासाठी महत्त्वाचा नसता तर अपयशाची भीतीच वाटली नसती. म्हणजे काय? भीती तुमची इच्छा, भीती तुमचं स्वप्न. आता प्रश्न हा नाही की भीती आहे की नाही, प्रश्न हा आहे, तुम्ही भीतीला काय करू देता? ती तुम्हाला थांबवते का की पुढे ढकलते? एक छोटा विचार करा, 10-15 वर्षांनी मागे वळून पाहताना तुम्हाला कशाचा जास्त पश्चाताप होईल? प्रयत्न केला आणि अपयश आलं याचा, की प्रयत्नच केला नाही याचा? बहुतेक लोक म्हणतात, मी ते केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून आजपासूनच एक नियम ठरवा, अपयशापेक्षा पश्चातापाची भीती मोठी ठेवा. आता काही सोपे स्टेप सांगते, ज्या तुम्ही लगेच वापरू शकता. पहिला स्टेप, भीतीला नाव द्या. नेमकी कशाची भीती आहे ते स्वतःला विचारा. लोक हसतील, पैसे जातील, की मी पुरेसा चांगला नाही? दुसरा स्टेप, छोटं पाऊल उचला. सगळं एकदम करू नका. आज फक्त एक कॉल, आज फक्त एक पोस्ट, आज फक्त एक छोटा व्हिडिओ. तिसरा स्टेप, भीती असूनही कृती करा. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. लक्षात ठेवा, आत्मविश्वास आधी येत नाही, कृती केल्यानंतर आत्मविश्वास येतो. आणि शेवटी तुमचा उद्देश आठवा. तुम्ही हे सगळं का करत आहात? कुटुंबासाठी, स्वतःसाठी, का लोकांना मदत करण्यासाठी? जेव्हा उद्देश मोठा असतो तेव्हा भीती लहान होते. आणि म्हणूनच मित्रांनो, भीती आली तरी पळू नका, तिच्याकडे बघा आणि म्हणा, हो मला भीती वाटते पण तरीही मी करणार. कारण तुमचं आयुष्य, तुमचं स्वप्न, तुमची क्षमता या सगळ्या गोष्टी भीतीपेक्षा खूप मोठ्या आहेत. आज एक पाऊल उचला आत्ताच. आणि लक्षात ठेवा, भीती शाप असते जोपर्यंत तुम्ही तिला शक्ती बनवत नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.